नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी काल व्हिडिओ टाकला होता ना, पोरींनो पळून जाऊ नका, लव्ह मॅरेज करू नका. ह्याच्यावर बऱ्याच जणांनी कमेंट केला, मला प्रतिसाद दिला की ताई तुझं म्हणणं बरोबर आहे, पळून जाऊ नका, फक्त शेतकऱ्यांशीच लग्न करा म्हणतेस. तुमचं पण सांगणं मला पण योग्य वाटलं. कोणाकोणाच्या कमेंट आलत्या मला की नुसता शेतकरी असून उपयोग नाही, कारण शेतकरी आहेत बरेच मुलं, त्यांना भरपूर शेती आहे, पण शेतकरी असावा पण निर्व्यसनी पण असावा बरं का मुलगा. कारण बऱ्याच लोकांना कसं झाले माहिती आहे का, भरपूर शेती आणि त्यांची प्रॉपर्टी पण लय असते, पण मुलाला कुठल्याच प्रकारचं म्हणजे वळण नसतं, त्याला कुठल्या जबाबदारीचं देणं घेणं नसतं. त्याला फक्त येऊन जाऊन हे करणे आणि बोंबलत फिरणे अशा सवय असतात काय काय मुलांना बरं का. तर त्या मुलीनं काय करायचं, आईबाप म्हणतात हा चांगला घरा नाही म्हणून देतात, पण ती अवलाद पुन्हा तशी उरपाटी निघत असते बरं का. तर कसं आहे माहिती आहे का, शेती पण असावी, जास्तीत जास्त शेती का नाही किती पण असू द्या, आणि कमीत कमी 2 एकराच्या आत असली तरी पण चालते शेती बरं का. पण ना मुलगा निर्व्यसनी पाहिजे बरं का. मुलाला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे. चाहे आपला नवरा काळा असो गोरा असो, पूर्ण त्याच्याशी काही देणं घेणं नाही ग. फक्त का नाही नवरा कसा पाहिजे माहित आहे काय, निर्व्यसनी पाहिजे आणि मनानं निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ पाहिजे बघा. नकान परपंच करणारा. नकान परपंच करणार म्हणा, आमचं राजा आहेत बघा. मला जसं हवं होतं ना तसं तर आमचं राजा आहेत बघा. त्यामुळं मी देवाची लाख लाख आभार आहे बघा. कळलं का. कारण कसं आहे माहिती आहे का, माणसाचं सौंदर्य सुंदर असण्यापेक्षा ना माणसाचं विचार सुंदर असलं पाहिजेत, बरोबर आहे का. तुम्हाला काय वाटतं याच्यावर नक्की कमेंट करून सांगा.